श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णतत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं त्वत्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका विनाशा शेषशयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता तो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे. तिचा वरप्रसाद मिळता मूढपंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी येली. तो अज्ञान तिमिरनाशक अविद्या काणनच्छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला. धर्म संस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोखा अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपी. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोने करील प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमाजने गावयाचे योजिले. करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदावेत ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुन ज्ञाते ही डोलविती मान तयांचे चरण नमियेले. ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजने मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता न करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसले परी हे अमृत जाणून आदर धरावा जी श्रवणी असे माझे असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदतीने पाही अमूल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत आदरे भक्त परिसुत प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपादशी वल्लभार्पणमस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरोनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. अक्कलकोठा माझारी राचाप्पा मोदी याचे घरी बैसरी समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याचा दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसवणी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज उभयतासी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागुने. आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र. 80,000 हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलं.
तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ, देश हिंडवणी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने, अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमुचे सकल वृत्त असे मुळा पासोनी. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही यतिवर्य, कमरेवरी ठेवणी कर दर्शन देती तयासी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत आनंदे भक्त परिसुत द्वितीयोध्याय गौडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करोनी वस्ती, मंगळवेढे सोडिले. मोहोळा माझी वास्तव्य करिता, आप्पा टोळ झाले भक्त, तेथींचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटाचे, अर्धमार्गावरुनी टोळांची, मागे परतणे भाग पडे. टोळ गेली या परतोनी, स्वामी चालले उठवणे, बहुत वर्जिले सेवकांनी, परिणा नच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसली यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता, तो करीता यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिते आले चोळाप्पाचे गृहप्रती, स्वामीसी जाणून ईश्वरमूर्ती, चोळाप्पा करी आदर. योगयागादिक काही चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. त्यापासून त्यांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असून कारभारी, परमन्याने असती जे. चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोकांमाजी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला कायवाणी, गावात यती येऊनी फार दिवस झाले, परी आम्हा श्रुतपाही आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतिवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची, खुन पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळवणी गेली दुरी, चरणी भक्ती झडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदिली, षोडशोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत प्रेमळ भक्त परिसुत तृतीयोध्याय गूढहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता, चारी पुरुषार्थ येती आता. स्वामी चरित्र गाता ऐकता, पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती, नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळाप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामीराव, हे तयाचे सुकृतपूर्व, नित्य सेवा घडे त्याते. चोळाप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरोणे. कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने, व्हावी म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामाय पसाराते फसले, ऐसे आले किती एक. भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यतिराज पुरविती. दृढचरणी जयांची भक्ती, त्याची होती कल्पतरू. जे का निंदक कुटिल, तया शास्ते केवळ. नास्तिकांप्रती तात्काळ योग्य शासन करिताती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी, हसुनी म्हणती जनांसी, ढोंगियांचा नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी, जो नाना भोगी, साधू लक्षण याचे अंगी, कोणते हो वसत असे. ऐसे तयाने निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले. तेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची आगरी, पातळी समर्थांची स्वारी. तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ती पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणात जात. समाज दाटला बहुत, एकची गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे, मंगल नाम गर्जती वाचे. हेतू पुरवावे मनींचे, म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते. कोणी नवसाते करीती, कोणी आणूनिया देती. कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती, मना माझे आश्चर्य करीती. क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी.
स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ती समर्थ संन्याशापुढे लोटिती. मोडली जनांची गर्दी ते तो येऊनी सेवे करी. संन्याशापुढल्या नानापरी वस्तू देऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्ताचळासी तेथो निया उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे. जे पातले करू छळणा त्यांची झाली विटंबना. दंडावया कुत्सित जना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोऽध्याय गौड हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञान तमच्छेदका भास्करा. पूर्णसाक्षी परात्परा भक्तास्मरा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हाराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाना आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. वैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी नाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा सात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी पर्येसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकुनी उत्तर संतोषला तो नृपवर. तैसी सभाई समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुरवचने यशस्वी हो म्हणती त्या. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणे स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवुनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्ते केले. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जैने सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले. तात्या मनी काही न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पाप्रती. त्याज लगी विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी नाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशः चोळप्पाशी लागली आशा. तयाच्या अंतरी भरावसा जहागिराचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचने. कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गौड हा. शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकूनी समर्थ बोलिती हसुनी. मल्हाररावाची या मनी आम्हा विषयी भावन असे. म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करूनी ते ऐसा विचार केला म्हणे. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी. तया ती स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहाचे ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावे अशी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला वेग्र चित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांचे तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असो कोणे एके दिवशी साधूने योग्य समयासी. मेन्यात घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचूनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती
प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांचे विचारिती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमरा व यशवंत तयाचे नावा नृपकार्याची धरुणी हावा आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणे यशवंतराव घ्यायला म्हणे. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी. सत्वरे यावे बडोद्यासी तेथील कार्यसी सोडून. साहेबा विषप्रयोग केला मल्हार रावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजिनुपती समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणूनी यती परब्रह्म. वेदांत अबडे तयाचे श्रवण करीती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्यांसी वेतने देऊनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुपोहा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्याचे आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावी. ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जनसमस्त. सदा चर्चा वेदात राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तयावेळी. पाहता यतीचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहुणी अशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणे. हा तो वेडा संन्यासी भुरळ पडती लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हसू तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणे तुमच्या अज्ञाने याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थाने. विकल्प पातला म्हणे स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती शयन. जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागले बुवांसी लोटलिया काही नेशी. एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरील रुचिक एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरी. प्रौढी पडली वैखरी शब्द एकन बोलवे. जवळी होते जे पारशी जागृती आली त्यांसी. त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत त्यासी सांगती समजत. म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नाचे खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती अतिश्वर ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखोनी रुचिकांसी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे. याची लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवाप्रती पटली कुण धरिले तात्काळ स्वामीचरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी. अहंकार गेला गळून ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत बाळिक भक्त. सप्तमोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दफ्तरदार. राजेराय बहादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती. सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असेना. परिपूर्व कर्मागाध तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकोन गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास सुखोपभोग कैचा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवसे चिंता नली पोळली. केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिधली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे.
कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मासे एके रात्री त्यास स्वप्ने दृष्टांत जाणवला अक्कलकोटी जावे तू तेथे करावी स्वामी सेवा यती वचने भाव धरावा तेने व्याधी जाय दूरी तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा त्याची स्वप्न पडली अक्कलकोटी जावे तो हे जाऊन हित गोष्टी मानसी विचारणे शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामीचरित्र परस्परी प्रेम व्हावी सांगते कित्यक प्रातस्नाने करुणे पूजा द्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी जाती अति त्वरेने इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा परिसुत प्रेमळ भक्त अष्टमोध्याय गूढ हा श्री स्वामीचरणारविंदार्पणमस्तु इति श्री स्वामीचरित्र सारामृत अष्टमोध्याय हा शिरस्तु अध्याय 9 श्री गणेशाय नमः घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपद्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती ग्रामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी वन भाविक दर्शना येती धावनी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईचे द्रव्य लोभपूर्ण आनंदले तेचे मन म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी तुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांची देईन सत्य वचनने बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामींप्रती कार्य आपले करीला बाई स्वामींचे बोले वचन हे गृहस्थ थोर कोलीला परिपूर्वकर्मी याल लागून ब्रह्मासंबंध पीडितो तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून ऐसे ऐकता वरदाने समर्थ तेथून उठले यवन स्मशानभूमीत आले यतिराजा त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकून सेवेकरी शंकररावांची म्हणती लीला करुणी अशी चुकविले तुमच्या मरणाची निश्चय मानसी धरावा शंकररावी त्या दिवशी खाना दिलेला फकीरांचे आणि शेकनूर दर्ग्याचे एक कपणी चढविली मग काही दिवस लोटत स्वामी राजा आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावे ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध जहाल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची प्रकृतीचे आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधी सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले आणि ती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे जुनी गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशी एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करिता ती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला जुने गच्ची कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिचत प्रेमळ भक्त 9 अध्याय गूढ हा श्री स्वामी राजा अर्पण वस्तू शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 10 श्री गणेशाय नमः गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावल नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचिता आपला ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामीचरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पाय हावेरी नामक ग्रामे अचुर्वती गृहस्थाश्रमी बाळाप्पा नावे द्विजकोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती सावकारी सराफी करती जनी मागती प्रतिष्ठित 30 वर्षांचे वय झाले संसारात उबगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही जनती योगी सद्गुरू आपणाप्रती कुठे आता भेटेल पंचपक्वाने सुवर्णताटी भरुणे आपणा पुढे येते पाहून या स्वप्ने अशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दुडतर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी कामा आम्हासे ऐसे सांगून सर्वत्रांचे निघाले सद्गुरु शोधासे घरदार सोडिले मुरगोडे ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती मग शिवाराधना करीते कामना चित्ती धरुणी 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयाचे तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा
ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. नवमास वर्ता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी, चिदंबर नामाभिधान ठेवी अरे तया लागून, शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले, पुढे केले मौंजी वंदन वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले, प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान, ऐशालीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले, तया समयी एके दिनी ब्राह्मण वैसले भोजनी, तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले, जले भरले होते घट तयासी लाविता अमृत असत, ते जागृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन, तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते राघोबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाती पातले, अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित, यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांची लागेना, त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून, म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावे, रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य कळवेना, मग दीक्षितांशी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे, ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती, आता पलटली तुझी मती त्वरित मागसी निरोप, कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे, सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी, एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो, यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती, महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त, मुरगोडी बाळापा येत पुण्यस्थान जाणून, तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसुत प्रेमळ भक्त दशमोध्याय गौडहा. श्री स्वामीराजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळाप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदी. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊन बैसावे हो अनुष्ठाने. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयाचे विचार निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नुसते सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठून संगमावरी स्नान करून जपत ध्यान आटपून मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसती जपत ध्याने. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्तीकरिता सोडून गृहसुत कांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नव्हेची. अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून ऐसी परी बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमच्या सदनी. जे जे पडेल तुम्हाच कमी तेथे आम्ही पुरवूजे. बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बोलवावी. आणून या बाहेरी बैसोनी तिथे शेळे भरे. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपले प्राप्त भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नितीन यतीवरती. येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निर्देश असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन जहाले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालून रुचिक एक निघाला. त्यासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाली घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकून त्यासी मार्गावरी झाले. चरण चाली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोचले येऊन नगरी रम्य देखिली.
जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया शेतीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत श्रोते सदा परिसत एकादश अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी न जमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळ. दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहासवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगण दिले त्यांनी प्रेमी करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने धाविले. त्या सवेत एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊनी स्वामींशी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असे ते उपर मंदिरात राजांनी वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग साडिले भोजन नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपालागी बैसावे. श्री शंकर उपास दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवून चरणे जावे भिक्षे कारणे मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. 16 आदी करून सेवेकरी बहुतजन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी त्यासी बाई आज्ञा करी ऐशी आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुतजन सेवेकरी बाई मुख्य त्या माजरी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पाय. या कारणे आपसात भांडणे होती सदुदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजना मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भावचरणी चित्ती सेवा करीते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी भावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांचे आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाणं. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोला ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनाचे जावे आईची बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहून चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढभक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसुत द्वादशोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणामस्तु. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे स्वामीचरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी. तयाचे एके समयासी काय बोलती समर्थ.
निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरू बाळाप्पा मानी समजला. सेवेकरां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यांचे नित्य त्रास द्याव्या वैद्यची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. त्यापासून मी बाळाप्पासी त्रास द्यायचा हरदिशी. गाराणी सांगता समर्थांसी बाई ते शब्द ताडेती. अक्कलकोटीशी समर्थ प्रथमतः ज्याच्या घरी येतं तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. त्यासी द्रव्याशम होता असे सांप्रत लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ. राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्त समर्थांचे अर्पिले होते चंद्रहाराचे. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची ये मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पाजवळी. असे ऐकत त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पाजवळी ये सत्वर. म्हणे द्याव्याजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. असे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे. जबाब दिधला चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून उपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी करावी राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. वैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रींजवळे. त्याची करून या होळी अल्लक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे होणे तिथे. जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीते आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटलेली स्वस्थ आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परिण आले मानसी श्री चरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीताती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावणी दुष्टोत्तरी ताडण करी भाऊसाळ. ते ऐकून बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांची म्हणती जावे येतोनी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येतोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्याचं बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे. बाळाप्पा येतात त्या स्थानी आसन दाविली सेवेकऱ्याने. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसने त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एक वेळ दर्शना येत हिशोबी ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी. गर्भभरेती कोणासी मानिनाशी जावली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या जागीते. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईची दूरी करावे. परी राणीचे भिवून तैसेने केले तयाने. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराची. कैद करून या बाईचे आणावे म्हणती सत्वर. फौजदाराची समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नुपर आहे. मग सेवा करावयासी घेऊन गेली बाळाप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलील त्यासी द्रव्याश नाही आमासी. आम्ही निर्लोभ माणसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रींनी उद्यापन हिजेप जपाचा घेतला. बाळाप्पानी चाकरी एक तप सरासरी केली. उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावेळी स्वामी कृपाण करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यांवरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त प्रियसुत त्रयोदशोध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागना. जय जयाजी अगशमना. जय जयाजी परमपावना. दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरणा. अंतरी घ्यावी स्वामी चरण शुद्ध मन करुणी. प्रातःकर्मी आटपोणी मग बैसावी आसनी. भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन
घालावी शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी, धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावी, नाना खाद्य देवी त्या कारणे स्वामींच्या, षोडशोपचारे पूजन करावी सद्भावे करून, धूपदीपार्थी अर्पण नमस्कार करावा, मग करावी प्रार्थना, जय जयाजी अगहरण, परात्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा यतिवर्या, जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा, वेदवद्या जगद्गुरु, सुखधाम निवासी सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी, तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी, करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्थ निश्चय, जंगमा आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आदिमध्याग्र कोठे नसे पाहता, असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विशेषा, वेदांचाही तर्कचाच रे, शास्त्रांतेही नाव रे, विष्णू शंकर एकच रे, कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती, सहस्त्रमुखही निश्चिती क्षणाला ख्याती वर्णिता, दृढ ठेविला चरणी माता, रक्षावे मजसीस कमरता, कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे, आता इतुकी प्रार्थना आणावी जे आपल्या मना, कृपा समुद्री यामिना आश्चर्य देई जे सदैव, पापताप आणि दैन्य सर्व जावो निरसन, इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागरे याचे पावावया पहिलं तीर, त्वनाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते, आज्ञा मनीष तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती बोलिना नाना बाधत तुझ्या कृपे, किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधना, अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपे, शांती मनी सदा वसो वृताभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी, भवदुःखी हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासनाय मना ते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत, व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा, आत्मवर्गाचे पोषण ज्ञानमार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था, असून या संसारात प्राश्नत व तामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी, ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषणी तत्वता वरप्रसाद देतील, गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामीपूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे, प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी बंधवती, परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची, इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा ऐकतो भाविक भक्त चतुर्दशोध्याय गौडहा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येते हाता, पापताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची, सर्व कामना पूर्वून अंती दावी ती सुरभुवन, जे नर करीते नामस्मरण ते मुक्त याचे देई, मंगळवेळी ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त पण वेळा म्हणती तयाची, शीतोष्णाची भीती नसेची त्या ज्यांच्या चित्ती, सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हासती त्याचे, त्यावेळी मंगळवेढ्यात बसापा तेली राहत, दारिद्र्य पिढेला बहुत दीनस्थिती तयाची, तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात, तो देखील श्री समर्थ दिगंबर यती राजा, कंटकशय्या करून तियेवर केले शयन, ऐसे नवल देखून आपण लोटांगण घालीत असे, अष्टभावे दाटून माता ठेवी खिचरणे, मने कृपा कटाक्ष करून दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे, पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येते, वरद हस्त ठेवी ते तत्काळ मस्तकी तयाचे, वसापाचे श्रीचरणे मन जडले तैपासून, राहू लागला निशिदिने स्वामी सन्निधा आनंदे, मग बसापाची कांता ऐकून या ऐशी वार्ता, करीत असे आकांता म्हणे घर बुडाले, बसापा येता गृहासी दृष्टोत्तरे बोली त्यासी, मने सोडिले संसाराचे बेड काय लागले, परी वसापाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जन्म पाहताना भीत नसे चाड कोणाची, एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोरतम दाटले, चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे, 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले, पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापते ओरडती, परी बसापाचे चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची, तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल,
भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला. अपरिमिते देखिला सर्पसमूह चौकळी. वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशीपरी भयभीत झाला अंतरी. तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलेले. भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित. ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामावाजी आले. बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपले अंगवस्त्र बसाप्पा सोडीने पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला. ऐसे नवल देखून चकित झाला अंतःकरणी. माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिजे. असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा भाविक परिसोत. पंचदशोध्याय गूढः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीदत्त. भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नावे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठी तायांची. ते होत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तायांचे माताबंधू राहती. मुंबईत तायांचे मित्र ब्राह्मण उपनाम पंडित. ते करीत व्यापार त्यात तोटा आला तायासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी म्हणे नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करीता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आमापासी. फिर्याद होता अब्रूसी बट्टा लागेला आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळी यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा चाहला. हे सांगावं या पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानना हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत दिधले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघाचे 3 श्लोक दिधले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिधला असे समर्थे. तेव्हा त्याच्या आनंद ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला दयावेळी श्रींनी दिधला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं. सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केली पावणे तयाते. श्लोक. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्था. त्याचा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पादुका बनवून येथे आणावे सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मिळता तयांसी आनंदी आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवे भक्त सखा दिधल्या नाही कोणते. हरिभाऊ एके दिनी समर्थांसनित येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थी त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वरगती उपस्थिती त्याच्या ठेविला. ती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी पत्नी जोळे समर्थे त्यासी दिधली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वरी. आत्मलिंग पादुका सत्वरी देत हरिभाऊचे करी. म्हणती जाऊन सागरते किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकून यायशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले. ब्राह्मणांची बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घराभरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता. ती करी बहुत आकांता घेत उर बडवणी.
विनविते जोडून करा अद्यापि स्वस्थ करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समुद्र. तिये दिधली शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिधले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाहिजे. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गूढः शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जय मुंबई शहर. तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांचे या चरिताचे कीर्तन. त्याहून व्यवसायान्य स्वामी सुत नेणती. स्वामी सुताची जननी काकूबाई नावे करुणी. तिये लागी सावरण धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगून. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुणी पोटी दर्शना आल्या उठाउठे. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकून या देव मामलेदार हासुनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने. तारा नामी त्याची कांता तेही त्रास देत स्वामी सुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणीही के समयासी नगरकार नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लागिले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामीवरती आनंदली. समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजवी त्या जोशी हसू लागली समर्थांचे. पाहून या स्वभक्ताचे परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. खेडी ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारला. म्हणा माझी धरणी कामना कोणी येताची दर्शन. त्याची समर्थ करीते आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनातील खुण सांगती. ऐकून जनचकित होती समर्थ वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुद्धा अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदी. स्वामी दर्शन घेतल्याविना तो नसेवी उदकांना. ऐसे दिवस झाले ती निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजना. जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवकांचे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन यास अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थून या आणावे. पाहून या समर्थांचे उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी. कर फिरविला मुखावरून हस्ती धरुणी ठेविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. हरी समर्थांची प्रीती करीत स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधूने समर्थ सांगती तया कानी. आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोने स्वामी सुत निशब्द होई. कल्पनान साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी ऐसे न करावे काही. मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी मिळती आम्ही तव हृदयी. वास करून इच्छेई चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून येतो इथं. नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून निमित्त समर्थाते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निधा आणावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्याची घालून पेटीत.
घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावणे. तथापि स्वामीसुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ये सत्य, तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामीसुता. परी तो न आला अक्कलकोटा, जीवित परवाना केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस. केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणे. बैसले स्नान करुणी परी गंध न लाविती. भोजनाते न उठती, धरणीवरी अंग टाकीती. कोणा संगी न बोलती, रुदन करीती क्षणक्षणी. इतुक्या माझी सत्वर, मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार, स्वामीसुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केली मुंबापूर. तेथे समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता, ऐकुणी करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता, दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई. परतोनी आल्या पायी, बोलल्या काय समर्थाती. सुता आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी, उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडली काळासी, ओढुनी बळेची मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमर, उतरला बहुदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ भाविक भक्त परिसुत सप्तदशोध्याय गूढः. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामीसुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी. अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा, मोठमोठ्याने ओरडती. आमच्या पाऱ्याची विट, जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ, काकूबाई लागोनी. लपवून ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आमासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांसी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलिले बाईसी, 4 वेळा जेवू घालयासी. आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केजगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या करणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करायची. तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागे. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ, तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजेप्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यांना सांगाती, त्यासी मुंबईस पाठविते. ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावे, मुंबईची गादी चालवावी. स्वामीसुताची यास द्यावी, कफनी जोडी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनेची. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी अशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वता, न रुचे चित्ता त्याचिया. यापरी ब्रह्मचार्यांनी पाहिली कटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेवे दादाच्या. मूर्छेला आणून सत्वरी धरा म्हणते त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच्या. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञानसविता, अज्ञान गेली लयाती. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करोना. झाले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती. म्हणे समर्थे दादाप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता. दादाची या शिरी ठेवता, पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तियेसे, जे बरे वाटेल आम्हासी, तेची करूया समयासी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवणं. टाकीला आपण मारू नये इतकोची पुरे झाले. ऐकून ऐश वचनाला समर्थांची क्रोध आला. घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पेटीत स्वसते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी जोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठविते भिक्षेसी. ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार.
समर्थांशी हसू आले, अधिकाची कौतुक मांडिले. दादाशी जवळ बोलाविले, काय सांगितले त्याचे. अनसुया तुझी माता, तिच्यापाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतःकरणी. म्हणे तुझी हे करणी लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती, दादा तिच्या प्रीती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आज पासुनी. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय. गोडा हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामीचरित्र. अत्यादरी श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हठयोग साधना, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी. सन्मुख पाहुणी तयाला, आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक एकदा तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मारंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकल जन, असो झाली या काही वेळस. समाधी उतरवणी तात्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांबरी मस्तक ठेविले झळकले. सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटीनं सामावे. उठवणी या करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आनंदी क्षेत्री परतो न येती. तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले करजोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुणी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वार योषिता पाळणे. पियेसी द्यावे सोडवणे, तरीच श्रेष्ठत्व पावसी जणे. मग सहजची सुरभुवने, अंती जासी सुकाणे. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटेले सकला म्हणे. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण, यती तात्काळ जाणून. पाहू लागले अघोवदन, शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून. येऊनी राहिले स्वस्थाने, धर्मकृत्य बहु केले. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासीही ज्ञान साचारत, समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटली त्याचे चित्ता, दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खडग दिदले चिंचा करी. म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुणी कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी, तलवारी दिली टाकून. कार्य आपण योजिले, ते शेवटानं जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले, म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊनी तैसेच. आला परत स्वस्थानास, झेंडा उभारिला वंडाचा. त्यात त्यासी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले, कष्ट गेली व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार. मायापाश तोडून दृढ झाले स्वामीचरणी. भजन पूजन निशिदिनी, करिता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परीक्षी, चरण धरले झडकरी. उभा राहिला काळदुरी, नवल परी झाले. दीनवदन होऊने, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणे, मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री समर्थ, कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. पहिले तो ऋषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्याचे न्यावे त्वांतरित, स्पर्शी याते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले. तात्काळ ऋषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहुणे आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिली मुक्ती, मरण चुकले तात्याचे. ऐशालीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा परिसत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय. हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिधरा. भक्तजन संतापहरा, सर्वेश्वरा गुरुराया.
वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला करुणिया श्रींची स्तुती माता ठेवीला चरणांवरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदनी करुणी फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना पक्वाने करुणी नाना यथेचच भोजन देईचे गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेवू घातले त्या ते फकीर तृप्त होऊन जाते उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते दवा म्हणे अवन याते अपवित्र त्यांचे कैसे घेऊ मी उच्चिष्ट याती मध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थांचा कळला सत्वर आणि ती अभाविक नर कल्पना चित्ती याची इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिना द्रव्य मिळवाया साधन त्या जवळी नसे परी त्याची देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निश्चंक मनात पात्रावरी बैसला त्याचे बोलले समर्थ तू मुंबापरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचने भाव धरिला तात्काळ मुंबईचा आला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्धबाई दार उडून घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिधला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करिता स्तोत्र गात स्वामींचे इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा ऐकत भाविक भक्त 20वा अध्याय गूढ हा श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामीराज. आता कळसा अध्याय 21. कृपा करुणी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनांकारणी. संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता. जडदेह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शक्य 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्रा ते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून. आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते दवा. जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करीती नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटीचे जनसमस्त दुःखे करुण आक्रंदत. तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णे. कोकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झालाचे. तेथेची बाळपण गेले आता कोपरीचे येणे केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी वारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ. त्यासी स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती बावरते पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्ध्यर्थ देवतास्तवन. आधार स्वामीचरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळीवयातून आले स्वामी रूपे प्रगटले. भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी. तारावया भक्तजनांना अक्कलकोटी प्रवेश केला. तेथींचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल. तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी. पाठविले कारभाऱ्यांसी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दाविले चमत्कार. त्याचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामीचरणांवरी भक्ती जडली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त. त्याचे केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चोनिया द्रव्यभोवत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त स्तंभ्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात. ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्याची. 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा. बाळापाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसापातेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याची लागला भजन चंदू. तो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपय. एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन 20व्यात निर्धारे. स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामीचरित्र.
शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास. गुरुवार वद्य त्रयोदशीचा पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत धामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदुनी त्या उभयता ग्रंथ समाप्त केलासे. स्वामींनी दिधलावर जो भावे वाचिले चरित्र, त्याचे आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळवत्या. अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो. सर्व विद्या सार गवसो, भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीचा आणिला. त्यासी रक्षावी दयाळा, कृपागणा समर्था. स्वामीचरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून. सुंदर माळा करून आला घेऊन विष्णुकवी. आपुल्या कंठी तात्काळ घालून चरणी ठेविला भाल. सदुदित याचा प्रतिपाल, करावा बाळ आपुले. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसुत भाविक भक्त 21वा अध्याय गौड हा. श्री स्वामीचरणार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृत संपूर्णम्.